विराज लांडे यांनी राखली लांडे कुटुंबाची महापालिका निवडणुकीतील विजयाची परंपरा। माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे यांचा पराभव करत ठरले जायंट किलर। आपला आवाजचे मुख्य संपादक डॉक्टर अतुल परदेशी यांचा स्पेशल रिपोर्ट। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागला। भाजपाने पुन्हा बहुमताने सत्ता मिळवली। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे भोसरीच्या प्रभाग 7 अ मधील उमेदवार विराज लांडे यांचा विजय या निकालात लक्षवेधी ठरला। त्याला 4 मुख्य कारणे आहेत। एकतर ते त्यांच्या प्रभागात राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक निवडून आले। दुसरे मोठे महत्त्वाचे कारण म्हणजे लांडे घराण्याचा महापालिका निवडणुकीतील राजकीय वारसा त्यांनी टिकवलाच नाही, तर तो पुढे चालवलाही। तिसरे मोठे कारण म्हणजे स्थानिक आमदार भाजपचे महेश लांडगे असतानाही त्यांनी तेथे बाजी मारली। पहिल्यांदा निवडणूक लढवून त्यांनी माजी स्थायी समिती सभापती तथा अध्यक्ष संतोष अण्णा लोंढे यांना पराजित केले। हे सर्वात मोठे कारण म्हणावे लागेल, कारण त्यातून ते जायंट किलर ठरले। विराज लांडे निवडून आलेला प्रभाग भोसरी विधानसभा मतदारसंघात येतो। तेथे भाजपाने बाजी मारली। बहुमताने सत्ता मिळवण्यात सिंहाचा वाटा या मतदारसंघातील प्रभागांनी तथा नगरसेवकांनी उचलला। त्याला प्रभाग 7 ही अपवाद राहिला नाही। तेथेही त्यांचे 3 नगरसेवक निवडून आले, पण 100% भाजपा तेथे विराज लांडे यांच्यामुळे झाली नाही। या मतदारसंघात त्यांच्या 3 माजी स्थायी समिती सभापती तथा अध्यक्षांना पराभवाचे तोंड पाहावे लागले। त्यातील एक संतोष अण्णा लोंढे यांना विराज लांडे यांनी पराभवाची धूळ चारली। त्यांनी 2643 मतांनी लोंढेंचा पराभव केला। त्यांनी 12708 मते खेचली, तर लोंढेंना ती 10065 पडली। जनतेने निवडणूक हातात घेतली होती असे सांगत त्यांना बदल हवा होता अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्या आवाजला दिली। विराज यांचे वडील विश्वनाथ लांडे हे 2012 मध्ये नगरसेवक होते। त्या अगोदर त्यांचे चुलते व भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे हे नगरसेवक होते। मोहिनी लांडे व विलास लांडे यांनी महापौर पदही भूषवले। विराज यांचे आजोबा विठोबा लांडे हे नगरपालिका असताना नगरसेवक होते, तर गतवेळी 2017ला त्यांचे चुलत बंधू तथा विलास लांडे यांचे पुत्र विक्रांत हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते। तर यावेळी विराज विजयी झाले। त्यातून लांडे कुटुंबाची विजयाची पताका पुढे फडकत राहिली। गेल्या वेळचे भाजपचे 2 माजी स्थायी समिती सभापती 7 शेजारच्या प्रभाग 8 मध्ये पराभूत झाले। त्यातील सीमा सावळे या अनुभवी व ज्येष्ठ नगरसेविकेचा पराभव धक्कादायक आहे। तो करणारे भाजपचे डॉक्टर सुहास कांबळे हेही विराज लांडगे यांच्यासारखेच जायंट किलर ठरले। सावळे या भाजपतर्फे गेल्या वेळी निवडून येऊन स्थायीच्या सभापती झाल्या होत्या। या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, तर डॉक्टर कांबळे हेही काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये आले आणि थेट नगरसेवक झाले। तर दुसरे स्थायीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांना राष्ट्रवादीचे तुषार सहाणे यांनी पराभूत केले। गेल्या वेळी 2017ला ते शिवसेनेचे उमेदवार होते, तेव्हा राष्ट्रवादीचे विक्रांत लांडे यांनी त्यांचा पराभव केला होता। ते नुकतेच सावळे यांच्याबरोबर राष्ट्रवादीत आले आहेत। जायंट किलर विराज लांडे यांच्या विजयाविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा। धन्यवाद।